सगळं व्यवस्थित चाललंय ना? चाललंय व्यवस्थित सगळं. हिला काय झालं रे? काय झालं नाराज दिसतोय. काय नाही रे, बहिणीची थोडी तब्येत खराब आहे. गावातले ना घराच्या बाजूलाच कचरा आणून टाकतात आणि तिथेच जाळतात. त्याच्यामुळे जो धूर होतो ना, त्याच्यामुळे त्रास होतोय तिला. श्वास घ्यायला पण त्रास होतोय. कितीदा कंप्लेंट केली बट काही उपयोग नाही झाला. आमच्याकडे पण तोच सीन आहे. हे बघ, मेसेज पण आलाय ऑलरेडी. आमच्या बाजूला जो एरिया आहे ना, त्याच्यामध्ये जे गटार आहे त्याचे झाकणं पण ओपन आहेत पूर्ण. सांडपाणी त्याच्यामध्ये येते, त्याच्यामुळे मच्छरांची पैदास तयार होते. बरोबर. त्याच्यामुळे काय होते, डेंग्यू मलेरिया सारखे आजार पसरले जातात. हे सोड, तेच पाणी शेतीमध्ये सुद्धा सोडलं जातं, त्यामुळे शेतीची सुद्धा नुकसान होतं. आमच्याकडे पण तोच सीन आहे. रस्त्याची कामं वगैरे चालू करतात, त्याच्यामध्ये लक्ष नाही देत. परत ते गटार वगैरे सगळे बंद करून ठेवतात. पावसाळ्यात त्रास होतो आम्हाला. पावसाळ्यात त्या गटारांना पाणी जायला जागाच नाही राहत. ते पाणी जायला जागा ते गटार तुंबतात. मग तुंबलेलं पाणी सगळं जे गटाराचं आहे ते घरात शिरतं. किती कार्यकर्त्यांना पुढाकारांना सांगून झालं, पण कोणी लक्षच देत नाही. किती वेळा सांगायचं. दमलो आम्ही आता. जमलात ना, काही हरकत नाही. पुढच्या 2 महिने तुमची सगळी कामं होणार, कारण त्याच्या निवडणूक येते ना. का बरं? कामं आता होत आहे, आधी का नाही झाली? कसं असतं ना, जोपर्यंत आपण चुकीच्या गोष्टीला विरोध करत नाही आणि चांगल्या गोष्टीला सपोर्ट करत नाही ना, तिथपर्यंत हे असंच होत राहणार. काय आहे, पुढे करायला आपल्याशी काहीच घेणं नसतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, मतदान करताना योग्य त्या व्यक्तीला आणि समाज हितासाठी धावून येणाऱ्या योगदान करणाऱ्या व्यक्तीलाच मतदान करायचं. त्यामुळे त्यावेळेस मतदान तर करायचंच, पण योग्य त्या व्यक्तीलाच मतदान करायचं. तर बाई मी येते कुठे निघाली? योग्य त्या व्यक्तीला वोट करायला. मी कार्यकर्ता